आणि यानंतरची बातमी आहे सामना संदर्भातील। सामनातून इंडिया आघाडीला उपदेशाचे डोस पाजल्याने काँग्रेस आता मात्र नाराज झाली आहे। इंडिया आघाडीच्या रथाचा सारथी कोण असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे। 3 राज्यांमध्ये काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत न घेता अति आत्मविश्वासाने निवडणूक लढवली आणि त्याच निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला। भविष्यामध्ये भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला इंडिया आघाडीचा नेता ठरवावा लागेल असंही सामनातून सांगण्यात आलंय। सामनातील ह्या अग्रलेखामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे। इंडिया आघाडी आणि काँग्रेसने काय करावं हे सांगण्यासाठी सामनातून लिखाण करण्याची गरज नाही असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला। आणि दरम्यान सामनातून काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। 3 राज्यातील पराभवामुळे इंडिया आघाडीचं मनोबल खचलेलं आहे। मोदी शहांना कोणीच हरवू शकत नाही असा ते धोकादायक आहे। मुळात हा भ्रम खरा नाही। गांधी, खरगे वगैरे नेत्यांनी मेहनत घेतली, पण राज्यामध्ये लहान पक्षांना सोबत घेतलं असतं तर फायदाच झाला असता। 3 राज्यातील पराभवामुळे इंडिया आघाडीचं मनोबल खचलंय। मोदी शहांना कोणीच हरवू शकत नाही सामनातून म्हटलेलं आहे आणि याच अग्रलेखामुळे काँग्रेसनं नाराजी वर्तवलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसनं काय करावं हे सांगण्यासाठी सामनातून लिखाण करण्याची गरज नाही असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला आहे। इंडिया आघाडीचे महत्त्व वाढवायला हवं। रथाला आज 27 घोडे आहेत पण रथाला सारथी नाहीये, त्यामुळे रथ अडकून पडलेला आहे। इंडिया आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो समन्वयक याची गरज नाही व आहे त्या परिस्थितीमध्ये चालवणार असेल तर ते इंडियाचं नुकसान आहे। रथाचा सारथी आता नेमावा लागेल। 19 तारखेच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेऊनच पुढचं पाऊल टाकावं। 2024 साठी इंडिया आघाडीचा चेहरा कोण याचा फैसलाही करावा लागेल। मोदींसमोर कोण हा प्रश्न आहे। या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला जास्त मतं मिळाली हे सगळ्यांना माहिती आहे, ते पण ते लिहितात। आखरी हरणं जिंकणं हे असतंच, पण इमानदारीने लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय? म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे। काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे। त्याला 139 वर्ष आता 28 तारखेला सुरुवात होत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्ल्याची गरज नाही। युती धर्माचं पालन केलं पाहिजे असं म्हणतात। आता करायचं की नाही करायचं तर आम्ही बसून करू ना, ते सामन्यात लिहून चालणार थोडी। 28-30 पक्षांचं ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतातील प्रांतीय किंवा राष्ट्रीय पक्षांची ही एक चांगली आघाडी इंडिया आघाडी आहे आणि एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये मोठमोठे टोलेजंग असं नेतृत्व करणारे नेते आहेत। त्यामधनं संपादकीयमधनं तुम्ही जर हे म्हणत असाल तर ते एक मत सामनामधनं दिलेलं आहे की एवढी मोठी आघाडी, एवढी मोठी ताकद आणि ज्याच्यामधनं परिवर्तन येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये निश्चित होणार आहे, त्या याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत, जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मांडले गेलेले आहेत आणि त्याबद्दलच चांगला विचार विनिमय होऊन हे सगळे मुद्द्यांचं उत्तर तुम्हाला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।